तर 14 तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन आज आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आता संपन्न होतोय। मुख्यमंत्री फडणवीस हे महाडमध्ये दाखल झालेले आहे। या ठिकाणी सुशोभीकरण देखील करण्यात आलेलं आहे। 14 तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये पोहोचले आणि इतर काही महत्त्वाचे मंत्री नेते मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आणि त्यानंतर आता या सोहळ्याला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। अतिशय सुंदर असं सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतोय। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागणार आहे, कारण 14 तळे या सत्याग्रहाला तब्बल 99 वर्ष झालेले आहेत आणि आज 99वा वर्धापन दिन हा या ठिकाणी होतोय। एक विशिष्ट अशा सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या सोहळ्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। रायगडच्या महाड या ठिकाणी 14 तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन सोहळा हा आज पार पडतोय आणि याच निमित्तानं 14 तळ्याच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाय या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल सुद्धा झालेले आहे। विशिष्ट असं सुशोभीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच भूमिपूजन सोहळा हा आज पार पडतोय। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं हे विशेष हेलिकॉप्टर या ठिकाणी आता काही वेळातच लँड करेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येनं गर्दी देखील या ठिकाणी बघायला मिळते। त्या ठिकाणचे नागरिकही या ठिकाणी पोहोचलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन आज या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असल्याची माहिती। पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विशेष अशी पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जात असल्याचं आपण पाहतोय। 14 तळे सत्याग्रहाचा आज 99वा वर्धापन दिन, विशिष्ट भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तळ्याचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे आणि त्या सुशोभीकरणाचाच भूमिपूजन सोहळा हा आज पार पडतोय। या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर आज हा सोहळा खरं तर होतोय। अतिशय विशिष्ट प्रकारचा हा सोहळा असणार आहे आणि राज्य सरकारकडून देखील अनेक प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय 14 तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन सोहळा हा आज साजरा होतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 99 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि या ठिकाणी विशिष्ट असं सजावट करण्यात आलेली आहे, सुशोभीकरण करण्यात आलेली आहे आणि त्याच सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे। चोखशा पोलीस बंदोबस्तामध्ये या सोहळ्याला अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे। अनेक धर्मगुरू देखील या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता 14 तळे सत्याग्रहाचा 99वा हा वर्धापन दिन सोहळा।